आज आपण इथं मस्त असे थालीपीठ करणार आहोत. ह्याचे मेथीचे ह्याचे इथं मेथी घेतली आहे, इथे बारीक कांदा चिकटून घेतला आहे, मीठ, हळद, कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं आणि ओवा आणि थोडेसे तीळ. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे मिश्र डाळींचे पीठ घेतले आपण. आता ह्यात का गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण ह्यात. आता हे मस्त आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे ही पीठ आता सगळी. आता हे बाजूला ठेवू आपण. त्याचे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि ओवा आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर पण टाकायची, म्हणजे वाटणा बरोबर होते. आणि ह्यात थोडंसं ना आता मीठ टाकायचं आपल्याला बारीक, म्हणजे लवकर आपल्या ह्यातलं बारीक होते मिरची लसूण सगळं. आता चांगलं मिक्सरला फिरून घेऊ आपण. पण आता छान हिला अजून बारीक करून घेऊ मेथीला, एकदम बारीक चिरून. खूप छान लागतात आपल्याला हे मेथीचे पराठे. तुम्ही पण असे नक्की करून बघा, खायला तर खूप टेस्टी लागते. तर सकाळचा नाश्ता पण होतो मुलांचा छान. आता असं बघू शकता येतं मस्त सगळे आपल्याला ह्याच्यातनं मेथी टाकून घ्यायची आहे. छान मेथी टाकून घेतली आहे ह्याच्यात. तसा कांदा टाकून घ्यायचा छान, कांद्याने पण चव खूप छान लागते, म्हणून तुम्ही कांदा टाकू शकता ह्याच्यात. आता मस्त हे आपलं बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आता सगळं. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद आणि भरपूर असे तीळ. आता अजून थोडंसं मीठ टाकू आपण, कारण का मिरची पुरतं थोडं टाकलं होतं, हे थोडं टाकून घेऊ मीठ अजून एकदम सगळं. आता हे मिक्स करून आपल्याला ना ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आता छान. लय पातळ नाही करायचं आपल्याला पीठ, घटसर करायचं. लय घट पण नाही लय हे पण नाही, मध्यम करायचं, मिडियम साईजचं, म्हणजे धपाटे चांगले मऊ होतात. दह्याबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागते. तर थोडं थोडं पाणी करत करत छान असं मळून घ्यायचं. खूप छान होतात असे धपाटे. जसं तुमच्या अंदाजाला लागेल ना तसं तसं मळत जायचं. खमंग खुसखुशीत एकदम चवदार असे धपाटे बनतात. ते पहिली जुनी लोक असेच करून खायची धपाटे वगैरे सगळे असं. आमच्या आकाची आवडती रेसिपी ही मस्त अशी धपाटे. सगळी पण खूप छान लागतात खमंग असे धपाटे. छान असा आपला घट्ट गोळा झाला आहे म्हणून आता बघू शकता इथं मस्त असा लोखंडाचा तवा घेतलेला आहे. आता आपण छान इथं मस्त पाणी घेतलंय. इथं असं एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला धपाटे करण्यासाठी. आता हा आपल्याला ना भिजून घ्यायचा पाण्यामध्ये, असं कच्चून पिळायचं ना बघा, असं हातरून घ्यायचं आहे असा छान मस्त असं. आता हे उंडा असा घ्यायचा आहे आपल्याला असा, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कसं आवडेल तसं तुम्हाला. हे बघू शकता. असं 3 हाताने अगोदर असं थापत राहायचं, 3 बोटाने, 3 हातानेच म्हणते 3 बोटाने. बघा असं पण फिरू शकतं, तुम्हाला नाही जमलं असं तर असं फिरू शकतं थोडंसं पोळपूट आपलं. छान असं धपाटं झाले आपलं बघू शकता. मस्त एकसारखं करून घ्यायचं, जाड हे वगैरे करून घ्यायचं नाही अजिबात जाड. थोडंसं तीळ टाकून घ्यायचे मस्त छान प्रेस करायचं असं फक्त हलक्या हाताने. आणि अशी मोठी ना होलं पाडून घ्यायचं, म्हणजे आपलं आतपर्यंत तेल जाऊन धपाटा आपलं छान असं खुसखुशीत छान लागतं आणि चांगलं भाजतं पण. बघू शकता इथे मस्त असं थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आता आपल्याला मस्त तव्यावरती. आता हे बघू शकता. आता अगोदर असं घ्यायचं आणि अगोदर असं नाही जर निघलं ना थोडंसं आपल्याला शिक्का द्यायचं पाण्याचं, पण ते निघतं आपोआप.
छान बघू शकतो. मस्त. आता मस्त आपल्याला असं कढईने तेल सोडून घ्यायचं छान. तिथं पण टाकून घ्यायचं होला थोडं थोडं. म्हणजे ना चांगलं आजपर्यंत भाजतं. आता बारीक गॅस करायचं, तोपर्यंत दुसरं थापून घेऊ धपाटा आपण. हे पण छान थापून घेऊ शकतो असं. उन्हाळ्यात खूप छान लागतात असे धपाटे करून खायचं. धपाटे मस्त लोणचं, मस्त असं दही थंडगार. आता हे आपण पलटी करूया. खूप सुरेख झाले बघू शकता, मस्त धपाटे. बघताच तोंडाला पाणी असं मस्त असं धपाट झाले आहे बघू शकता. आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. त्याची होलं पाडून घ्यायची. मस्त झालं आहे. कलर तर खूप छान आलेला आहे. आता मस्त काढून घेऊ आपण ह्याला. मस्त झाले धपाटे बघू शकतो, एकदम सुरेख. बघताच तोंडाला पण असं इतकं छान झालं आहे मस्त असं. तर दुसरं पण टाकून घेऊ आता आपण. तेल सुरत आहे ह्याला पण. खूप छान झाले आहेत आपले मस्त असे मेथीचे पराठे. तुम्ही हे पण म्हणू शकता धपाटे पण त्याला. चला हे पण काढू आता. कसे वाटले धपाटे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा. छान छान मस्त असे धपाटे बघा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय सगळ्यांना. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी अशी छान रेसिपी घेऊन. प्रमिला पुंदे या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आनंदात जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. चला आता मस्त माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. प्रणव शाळेत गेलेला आहे. आता तनिष्का जाणार आहे 1 वाजता शाळेत. आता मस्त चहा पाणी वगैरे चाललंय आमचं. आता मस्त तनिष्कांच्याकडे चहा ठेवला आहे. नंतर आज आपल्याला मिरच्या पण निवडायच्या आहेत गावाकडून आणलेल्या. मस्त आपल्याला मसाला बनवायचा आहे, चटणी बनवायची. चला नाश्त्यासाठी आता काहीतरी थोडंसं बनवावं लागेल. आहे का नाही तनिष्का? चला तनिष्का आमची चहा खूप छान बनवते बरं का. आणि तनिष्काच्या हाताला खूप छान चव पण आहे. तनिष्का हाय कर. शाळा कधी? 3 वाजता. शाळा 3ला भरणार आहे ना? हो. बस कधी यायची मग? 1ला. 1ला यायची का? लवकर येणार आहे का बस? हो. हा का? पेपर कधी आता? काय माहिती पुढच्या महिन्यात. चालते चला आता होत्या चालू आता आहे का नाही. चाचणी तोंडी झाली आता. हां चालतंय. चला मस्त नाश्ता पण बनवू आता. केलाय चालू व्हिडिओ बघा. 2-4 दिवस काय टाकलाच नव्हता. हे पण बसल्यात इकडं. काय म्हणता हो? काय नाही. चहा पेले का नाही? नाही ना, चहा आल्याशिवाय कसं पेलं. हा ना, चहा प्यायचा आहे अजून आम्हाला. तनिष्का तुझी चहा. चला तनिष्का तुला चहाची वाट बघत आहेत आहे का नाही? हो. चहा चालतंय. कधी येते ते बघतोय. तू ठेवून नाही का जायचं? जायचंय ना चहा प्यायल्यावर. चहा पेल्यावर ना. चला तनिष्का झाला का चहा? चला मस्त ऊन पण पडले बाहेर. आता उन्हाळा काम पण आपल्याला चालू करायचं. मस्त कुरडई, पापडी, सांडगे आहे का नाही? हो. आपल्याला बारा टिफिन घेऊन या. ठीक आहे. मस्त वेपर्स करायचे, शाबूच्या पापड्या करायच्या. तुमच्या संग सगळ्यांसंग शेअर करेन मी मस्त अशा शाबूच्या पापड्या पण, उपासाचे पापड, पुन्हा उडदाचे पापड, कुरडई, सगळं जे उन्हाळ्याचं असतं सगळं ते